मित्रांनो, मी सचिन पवार आणि तुम्ही पाहत आहे माझं चॅनल आमचा महाराष्ट्र. तर आज आपण आलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्क बोरोली इथे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, खूप मोठा परिसर आहे. तर आता आपण नॅशनल पार्कमध्ये कान्हेर गुंफा, काही प्राणी वगैरे पाहणार आहोत. तर चला माझ्यासोबत आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण आता संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आतमध्ये आलो आहोत. तर तुम्ही इथे आतमध्ये येताना तुम्हाला पर पर्सन 103 रुपये एंट्री फी. त्यानंतर तुम्हाला आतमध्ये आल्या 50 मीटरच्या अंतरावर बेस्टची 188 नंबरची बस आहे. त्या बसने 20 रुपये तिकीट आहे आणि त्या बसने तुम्ही कान्हेरीच्या लेणीत ते लेण्यांपर्यंत जाऊ शकता, लेणी पाहू शकता. मित्रांनो, संजय गांधी अभयारण्यात तुम्ही आल्यानंतर आहे ना, तुम्हाला इथे मिनी ट्रेन दिसेल. हा मिनी ट्रेनचा रेल्वे रूट आहे. ही 15 ऑगस्ट पासून चालू होणार आहे, अजून चालू नाही झाली. आता सध्या तिच्यावर काम चालू आहे. हे तुम्ही पाहू शकता पुढे आणि माझ्या मागे पाहू शकता. अशा पद्धतीने हा रेल्वेचा रूट आहे, जो अंदाजे मला वाटतं 3 किलोमीटर काहीतरी आहे. 3 किलोमीटर तुम्हाला ह्याच्यातून अभयारण्याची सफर करता येईल. मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला बोगद्यातून जाण्याचा पण आनंद भेटेल. असे बोगदे तयार करण्यात आले या रेल्वे रूळाला, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, इथे एक हरणांचा कळप आहे, पाहू शकता तुम्ही. इथे एक बसलेला हरण बघा, आणि तिकडे आतमध्ये पण खूप सारे बसलेले आहेत. हा एक हरणांचा कळप आहे इथे बसलेला. आता मी आतमध्ये तिकडे जर गेलो ना, ते पळून जातील सगळे बिचारे बसलेले, त्यामुळे त्यांना नाही आता त्रास देत, तिकडे जात नाही. पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर अशी हरणं आहे. टिपक्याची हरणं बोलतो त्यांना. हे पाहते कसं. मित्रांनो, हरणांचा कळप दिसतो का तुम्हाला? थोडा जरा जितकं जवळ जाता येईल तितकं जवळ जातो मी. मित्रांनो, हरणं पाहू शकता तुम्ही. तर याच्यापेक्षा जवळ जर जायचं म्हटलं तर ते पळून जातील. इथून बऱ्यापैकी दिसतात, ते चरतात. ते नॅशनल पार्कमध्ये आपल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तिकडे एक मोठा दिसतो तुम्हाला शिंगांवाला नर आहे. कॅमेरा झूम करतो, हे शिंगा वगैरे त्याला. हे हरणं आहेत. इतक्या जवळून हरणं पाहायचा माझा पहिला योग आहे. कारण हरिण हा प्राणी असा आहे का तो जराशी जरी चावल लागली ना पळून जातो. तुम्ही पाहू शकता इथे. कारण थोडंसं यांना पण माणसांची सवय झाली आहे, म्हणून हे पण एवढं काही रिॲक्ट होत नाही. पण ते काय जवळ जातोय तर ते सावध झाले आणि ते पळायच्या तयारीत आहेत. हे बघा निघाले, त्यांना आता पूर्ण चावल लागली. इथे नर आहे, हा नर दिसतो का तुम्हाला? हा नर आहे आणि इथे एक नर आहे. हे 2 नर आहे कळपामध्ये. इकडे बघ, माकड बघा, माकड. अरे बिचारा, एक पाय तुटलाय. मित्रांनो, साप बघा, साप. कान्हेर गुंफा आहेत. कान्हेर गुंफामध्ये आलो आपण. ट्रिप आली होती. मित्रांनो, मुख्य गुंफा आहे. ह्या तुम्ही पाहू शकता, डोंगरामध्ये बेसाळ खडकामध्ये कटिंग करून बनवलेल्या आहेत. त्या इसवी सन 1ल्या शतकापासून ते इसवी सन 4व्या शतकापर्यंत बनवल्यात. म्हणजे सातवाहन काळापासून तर ते शिलाहार राजांच्या काळापर्यंत ह्या गुंफा बनवल्या. हे आपण जवळून पाहूया.
हे इथे स्तूप आहेत. आणि पाठीमागे तुम्ही पाहू शकता त्या मूर्ती कोरलेल्या आहेत. त्या इथे एक गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली. एक स्तूप पाहू शकता तुम्ही. स्तूपाबद्दल माहिती तुम्ही माझ्या मागच्या जुन्नरच्या लेणी समूहाच्या व्हिडिओमध्ये घेऊ शकता. त्याच पद्धतीने इथे स्तूप आहेत. स्तूप म्हणजे एक गौतम बुद्धांचं प्रतीक असतं. मित्रांनो, या पाण्याच्या टाक्या पाहू शकता तुम्ही. त्या काळात इथे बौद्ध भिक्षू वगैरे राहत होते, त्यांच्यासाठी हे पाणी वापरलं जायचं. पाहू शकता तुम्ही. हा शिलालेख तुम्ही पाहू शकता. आणि याचं अनुवादन किल्ला बोर्ड लावलेला आहे ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ह्या इथे एक लेणी, खूप सुंदर अशी लेणी. याचा आपण पाहूया. खूप सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे. या बौद्धकालीन लेणीत, या लेणीला 3 नंबर दिलेला आहे. पाहू शकता तुम्ही. हे पहा मित्रांनो, आपण जाऊन पाहूया. इथे गौतम बुद्धांची भली मोठी मूर्ती कोरलेली. बाजूलाही काही छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. मित्रांनो, किती मोठा स्तूप आहे पाहू शकता तुम्ही. भली मोठी गुहा आहे. त्या स्तूपाच्या बाजूला त्या अष्टकोनी खांब पाहू शकता तुम्ही. त्या अष्टकोनी खांब आहे. आतमध्ये आवाज घुमतोय आणि मधोमध हे स्तूप आहे. स्तूपाभोवती फेरी मारण्यासाठी पाठीमागून ही जागा आहे. हे जे खांब आहेत, अष्टकोनी खांब, त्यांच्यावरही नक्षीकाम केलेलं आहे. दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. पाहू शकता मी. खूप सुंदर असं नक्षीकाम आहे. त्या लेणी ज्या आहेत त्या इसवी सन 1 ते इसवी सन 10 या काळात बनवलेल्या गेल्या. आणि इसवी सन 1 हे सातवाहन काळातील आणि इसवी सन 10 हे शिलार राजाचा कार्यकाल होता. इथे एक लहानशी गुंफा पाहू शकता तुम्ही. आणि यातही स्तूप आहे आतमध्ये कोरलेलं. आजही चांगल्या अवस्थेमध्ये. पूर्ण 3 लाईन मध्ये या मूर्ती कोरलेल्या आहेत. ही एक इथे मोठी मूर्ती आहे. हे पहा मित्रांनो, हे मधून पाणी वाहते. त्या बाजूला तुम्ही लेण्या पाहू शकता. पाणी वाहिल्यामुळे नदीमध्ये खाचखळगे तयार झालेत. त्याला आपण रांजण खळगे बोलू शकतो. रांजण खळगेच बोलतात त्याला. त्याचे मित्रांनो, इथे 73 नंबरची लेणी. तिथून तुम्ही सुंदर असा नजारा पाहू शकता. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. हे आपलं संजय गांधी नॅशनल पार्कचे जंगल आहे, जे 103 चौरस किलोमीटर या एरियामध्ये पसरलेले. खूप सुंदर असा निसर्ग इथून. हे आपल्या मुंबईचा हा श्वास आहे. तर पाहू शकता तुम्ही.
ही माकडं वगैरे पाहू शकता, छोटे छोटे पिल्लं खेळतात. इथे प्राणी भरपूर आहे. तर या आपण बाकीच्या लेणी पाहूया. आता याच्यापेक्षा एक तुम्हाला उंच पॉईंट दाखवतो मी, या माझ्यासोबत. या मित्रांनो तुम्ही छोट्या छोट्या लेण्या पाहू शकता. अशा 109 लेण्यांचा हा समूह आहे. या माझ्यासोबत माकडे खेळतात बघा, उड्या मारतात. मित्रांनो 67 नंबरची लेणी आहे. खूप सुंदर अशी लेणी पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर असं कोरीव काम केलंय. काही मूर्ती भग्न अवस्थेत आहे, तर बऱ्याचशा मूर्ती या चांगल्या अवस्थेमध्ये पण आहेत. भिंतीवर या मूर्ती कोरलेल्या आहेत. आणि आतमध्ये खूप मोठा असा सभामंडप आहे, चैत्यगृह बोलू शकतो आपण याला. भिंतीवर गौतम बुद्धांच्या मूर्ती आहेत. पूर्वी बौद्ध भिक्षूंच्या काळामध्ये इथे बौद्ध भिक्षू राहत असत व इथे बौद्ध धर्माचं शिक्षण दिलं जात असे. यासाठी या लेण्यांचा वापर केला जात होता. इसवी सन 10 मध्ये शिलाहार राजाच्या काळात बौद्ध धर्माचा ऱ्हास होत गेला आणि त्यानंतर ह्या लेण्या पडीक अवस्थेमध्ये गेल्या. हे पहा, खाली तुम्ही पाहू शकता लेणीत. आणि ह्या साईडला पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं विस्तीर्ण असं पटांगण आहे. बरेचसे पर्यटक आलेत आणि दूरवर पसरलेलं जंगल आहे, घनदाट जंगल आहे. पावसाळ्यामध्ये हिरवगार झाले. पूर्वी लेणी बांधताना किती बारीक विचार केलाय ते यातून दिसेल. हे पावसाचं पाणी येणार, हे डोंगरावरून येणारं पावसाचं पाणी खाली लेण्यांमध्ये जाऊ नये म्हणून ते दगडामध्ये कोरून पाट बनवलाय. पाहू शकता तुम्ही हा पाट. आणि ह्या इकडे वरती जाण्यासाठी या दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या. चला आपण वरती जाऊया. हा पूर्ण तुम्ही जो डोंगर पाहू शकता, तो डोंगर हा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. आणि ह्या बेसाल्ट खडकाला फोडून आतमध्ये लेणी बनवली आहे. इकडे काही लेणी, ही 59 नंबरची लेणी, ही एक आहे 58 नंबरची. आणि ह्या इकडे छोट्या मोठ्या ज्यांना फॅमिली ट्रिप म्हणून यायचे मुंबईतल्या मुंबईत, त्यांच्यासाठी चांगलं ठिकाण आहे. प्राणी पाहू शकता, लेणी पाहू शकता, जंगल पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला लाईक कमेंट करून सांगू शकता. तर भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, जय महाराष्ट्र.